पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। बाल शिक्षणातून मुलांना टिळक, चाफेकर, चिपळूणकर, सावरकर यांचे चरित्र शिकवले जाते। त्यामुळे आमची लहान मुलं आमच्याच घरात प्रल्हाद म्हणून तयार होत आहेत व कोणत्याही क्षणी ते नरसिंहाच्या मदतीने आपल्याच बापाचे पोट फाडतील ही अवस्था आहे। आमचे समाजकार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत। वक्ते, कीर्तनकार, वारकरी, प्रवचनकार, लेखक, कवी, नाटककार, चित्रपट निर्माते, दूरदर्शन मालिका, वर्तमानपत्रे, पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम ह्या सर्व बाबी भ्रष्ट झाल्या आहेत। बहुजन समाजात प्रचंड विद्वत्ता आहे, तशीच प्रचंड अज्ञानता आहे। प्रचंड आर्थिक श्रीमंती सोबतच प्रचंड गरिबी आहे। आमचा एक भाऊ स्टोन एज मध्ये आहे तर एक भाऊ स्पेस एज मध्ये आहे। मधला भाग हा भयग्रस्त आहे। तो समाजाचे संतुलन ठेवण्यास कमी पडतो। विविध विवंचना त्याला सुचू देत नाहीत। त्यामुळे तो अचानक अपरिहार्य समजून देवधर्माच्या नादी लागतो। शिकलेल्या समाजाने बिगर शिकलेल्या समाजाला दिशा द्यायला पाहिजे होती। गरजवंतांना शिकलेल्यांनी सहानुभूती दाखवणे आवश्यक होते। जे थोडेफार सज्जन तसे वागतात त्यांच्या घरासमोरच्या रांगा संपत नाहीत। आमचा बहुजन समाजातील प्रत्येक स्त्री पुरुष आपल्या शिक्षणाचा फायदा बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी करू शकल्यास ह्या देशातील मंदिरापुढे कोणीही हात पसरणार नाही। कोणी उपाशी, बेरोजगार, अंधश्रद्धाळू, व्यसनी, दुराचारी राहणार नाही। जातीपाती, धर्म, वंश, भाषा, प्रांत ही सगळी जळमट जळून जातील व ज्योतिबांच्या स्वप्नातील भारत उभा राहील। डॉ. नायडू म्हणाले होते की ब्रिटिश साम्राज्यवादाने आमची शरीरे गुलाम केली, परंतु ब्राह्मणशाहीने आमच्या आत्म्यालाच गुलाम केले आहे। ब्रिटिश साम्राज्याने हिंदुस्थानची संपत्ती नेली आणि ब्राह्मणशाहीचे अद्याप सामाजिक नि धार्मिक क्षेत्रात वर्चस्व असल्यामुळे तिने ब्राह्मणेतरांच्या मनातील आत्मसन्मानाची नि स्वातंत्र्याची प्रेरणा मारून टाकली आहे। आज आमची अवस्था बदलली आहे काय यावर बहुजन समाजाने आत्मचिंतन करावे। आता देशात राज्यघटना आली आहे, पण प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात आमच्यावर मनुस्मृतीचे प्रचंड दडपण आहे। आजही देशभरात वेधशाळांमध्ये ब्राह्मणांच्या लहान मुलाशिवाय इतर कुणालाही, अगदी ब्राह्मण मुलींनाही प्रवेश नाही। शिकलेला बहुसंख्य बहुजन समाज पेटून उठून गुलामगिरीच्या विरुद्ध विद्रोह करायला घाबरतो। उलट तो गुलामगिरीला आनंद लुटणे हा जगण्याचा मार्ग स्वीकारतो। ही चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासमोर मोठी अडचण आहे। या पुस्तकात महात्मा फुलेंचे निवडक अखंड दिले आहे, ते कृपया काळजीपूर्वक वाचावेत। घरात मुलांना व महिलांना पाठ करायला सांगावेत। घरातील कोणतेही कार्य असल्यास पूजनाच्या वेळी त्याचे पठण करावे, वाचन करावे। तुकोबारायांच्या अभंगातून शिवरायांसारखा छत्रपती निर्माण झाला, रयतेचं राज्य उभं राहिलं। त्याच तुकोबारायांच्या अभंगातून प्रेरणा घेऊन ज्योतिबांनी अखंड रचले। अखंडाच्या प्रचंड चिंतनाच्या ज्योतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रखर प्रकाश निर्माण झाला व देशाला स्वतंत्र राज्यघटना दिली। ही साखळी चालूच राहावी यासाठीच हा प्रपंच। बुद्धाने सुरू केलेला बहुजन उद्धाराचा हा लढा आजही सुरू आहे। आता ब्राह्मणी धर्म प्रदेशातही पोहोचला आहे। आमचे शिक्षण, ज्ञान, बुद्धी निकामी करून आम्हाला गुलाम करण्यासाठी जगात पसरलेली भटव्यवस्था वर्तमानातील नव्या प्रयोगांचा आधार घेत आहे। नव्या अंधश्रद्धा विज्ञानाचाच वापर करून वाढवत आहे। भारतातील बहुजन समाजास मुसलमान व ख्रिश्चन धर्मीयांविरुद्ध मरायला तयार केले जात आहे। तेव्हा आता तरी आम्ही स्वतःहून आपसातील सारे मतभेद गाडावेत। ज्याच्या डोक्यात अहंगड असेल त्याने तो सोडून द्यावा व न्यूनगंडवाल्यांनी न्यूनगंड गाडावा। सर्वांनी किमान मानसिकदृष्ट्या एकच पातळीवर यावे। जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विश्वव्यापी होण्यासाठी तयार राहावे। 21व्या शतकात शिवबा, ज्योतिबा, शाहूबाबा यांचे कार्य समजून घ्यावे। स्वतः शिवधर्मी व्हावे व इतरांनाही करावे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योतिबा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।